चला जा लवकर. मंथन मयंक जा लवकर. जे स्वयंसेवकाचं काम करतील त्यांना 101 रुपयाचं पारितोषिक. चला लवकर. हा जा तिकडे त्या साईडला जा. ओव्हर टू दत्ता सर. तर खऱ्या अर्थाने आता इथे धुळीवंदन आणि होळी हा उत्सव साजरा केला गेला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रंगबिरंगी छटा, गुलाबी छटा असेल, पिवळ्या छटा असतील, निळ्या छटा असतील, इंद्रधनुष्यामध्ये ज्या जे रंग लपलेले असतात ते सगळे रंग आज आमच्या साकुर्लीकरांच्या, खेळाडूंच्या, प्रेक्षक राजांच्या, समालोचकांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहेत. सगळ्यांना एक करून आज मात्र एकतेचं प्रतीक असणारी स्पर्धा होळी प्रीमियर लीग 2024 साकुर्लीकरांचा मान इथे पाहायला मिळतोय. पाच ओव्हरची मॅच आहे. अंतिम मेगा फिनालची मॅच. कोण होईल चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन, विनर ऑफ दी साकुर्ली होळी प्रीमियर लीग. होळीपेक्षा मी म्हणेल साकुर्ली होळी धुळीवंदन प्रीमियर लीग, कारण औचित्य होळीचं होतं. आज धुळीवंदन अवतरला. दोन रनाची पेनल्टी लागली. रायझिंग स्टार वर्सेस रॉयल टायगर. फिल्डिंग करणाऱ्या टीमला 2 रनाची पेनल्टी लागली, कारण अनिल पवार साहेब यांची जर्सी आहे परंतु त्यांची ट्रॅक नाहीये. खेळ आनंदाचा उत्सव, नात्यांचा, आणि हे नातं वृद्धिंगत करणार असंच वाढत राहणार आहे. अंतिम मॅच मेगा फिनाले, द बिगेस्ट ग्रँड फिनाले ऑफ साकुर्ली होळी प्रीमियर लीग, साकुर्ली होळी धुळीवंदन प्रीमियर लीग 2024. अंतिम शेवटचा 1 तास आणि आपल्याला पाहायला मिळेल रनर अप ट्रॉफी आणि विनर अप ट्रॉफी. विनर अप ट्रॉफी कोणाच्या गावात जाणार? गाव तर एकच आहे, साकुर्ली गावातच जाणार, परंतु कोणाच्या संघ मालकाच्या घरी जाणार हे बघावं लागेल. एक संघ मालक म्हणजे बापूजी आणि दुसरे संघ मालक म्हणजे राणोजी. मॅचने झाली सुरुवात. ओ स्विंग अँड मिस, विपुलवर आक्रमण इथे पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवर पांडू शिवारी, हार्दिक रॅपिड होणार या ठिकाणी हाताळला गेलाय. पहिला चेंडू निर्धाव, डॉट बॉल अराउंड द विकेट. मेंटेनरी पॉवर प्ले, फुल टॉस करू द विकेट, लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल असेल. अवांतर तर अवांतर दाबेनी श्री गणेश झालेला आहे. रॉयल टायगर या संघाला 2 रनाची पेनल्टी लागलेली आहे. रायझिंग स्टार बापूजी यांची टीम आहे. क्विकर वन जितक्या वेगाने आला तितक्या वेगाने निघून गेलाय
लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय विपुलने षटकार. या 4 धावेंनी धावसंख्या फलक पोहोचलो 5. या 5 ओव्हर पंचमहाभूतांपैकी असणार आहेत. पंचमहाभूतांपैकी प्रत्येक घटकाने मनुष्याची निर्मिती झाली. मनुष्याची निर्मिती होण्यासाठी तुमच्या शरीर रचनेला हे पंचमहाभूत असणं गरजेचं आहे. त्यामुळे या 5 ओव्हर पंचमहाभूतांपैकी असणार आहेत. षटकार आलाय त्यामुळे मी 9 धावा झाल्या. हो सी मारच्या पलीकडे नाही. डीजे थँक्यू. इथे वाचवलाय चौकार आणि रनआउटची विकेट. जो जल्लोष मध्ये विकेट गेली. भूषण पळतायत तंबूच्या आश्रयाला. दिनेश जातोय आता. दिनेश अधिकारी 2-2. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबाद झालाय. कोण मारणार बाजी, राणोजी अधिकारी की बापूजी अधिकारी? टफ फाइट, फायनलची मॅच, मेगा फिनाले. काय मॅच आहे. धावसंख्या धावफलकावर पेनल्टी ऍड केल्यामुळे आम्ही धावसंख्या तर लागली 11. यावेळेस मिड विकेट झोन मध्ये उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही. तिथे चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल. बाउंड्री लाईनच्या अलीकडे अडवलाय. 2 धावा पुन्हा प्राप्त होतील बॅट्समन विपुलला. विपुलवर जबाबदारी वाढली कारण भूषण अधिकारी परतलेत. 2 मिळाल्या. 11. पेनल्टीच्या 2 आहेत. 11 वरनं धावसंख्या फलक 13 वर पोहोचलंय. पेनल्टी आम्ही पहिल्या षटकाच्या अंती वाढवणार होतो परंतु आम्ही आताच वाढवतोय. त्यामुळे लक्षात घ्या, गोंधळ करू नका. 2ची पेनल्टी आम्ही ऍड केली. फुल टॉस मिस टायमिंग झाला. विकेट किपर चेंडूच्या खाली फलंदाज आणि कॅच ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप. ललित अधिकारीने भरपूर मोठी चूक केली. विपुल सारख्या खेळाडूला मिळालं जीवनदान. तर बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे बघायचंय. नो बॉल साठी हा रिव्ह्यू घेतलाय. लीगल डिलिव्हरी आहे. खाली राहतोय बॉल. देयर इज नो बॉल. ज्युसी फुलटॉस होता. जास्त हाईट देखील नव्हती. स्टंपच्या लाईन मध्ये जाणारा चेंडू होता. त्यामुळे हा थर्ड अंपायर डिसिजन असेल. हा लीगल डिलिव्हरी आहे. 14 धावा धावसंख्या फलकावर. पहिल्या षटकाचं समापन झालं. पहिल्या षटकामध्ये 14, 12 धावा धावून म्हणजे एकंदरीत सगळ्या आणि 2 रनची पेनल्टी, त्यामुळे धावसंख्या ही 14.
अनिल राऊत आलेत. अनिल राऊत वर आक्रमण केलं गेलं आणि कावकोण झोन मध्ये ठोकलाय हा चौकार. काय जल्लोष इथे पाहायला मिळतोय. प्रत्येक चौकार हो अथवा षटकार हो फक्त आणि फक्त आनंदी आनंदाकडे, जिकडे तिकडे चोईकडे. ओ स्क्वेअर होते विकेट. या ठिकाणी अपील, भरपूर अपील पाहायला मिळते. ललित अधिकारीने एक कॅच ड्रॉप तर केली. 18 18 धावा. हो मला वाटतं जसं नाशिकमध्ये मेळा भरतो ना तसं मला वाटतं इथे हा मेळा भरलाय. ओ संधी संधी आणि संधीचं सोनं केलं जात नाहीये. बापूजी अधिकारी मला वाटतं नजरला काही करू. काय घडलं कळत नाहीये. फायनलच्या मॅच मध्ये चुकांवर चुका. राणोजी मला वाटतं भारी ठरत चाललाय. धावा झाल्या धावफल खबर 23. अनिल ओ हा चांगला चेंडू होता. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. दिनेश अधिकारी थोडेसे फंबल करत होते. स्किट देखील झाले होते. डॉट बॉल. इथे या वेळेचा ऑन साइडला गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या हातामधून चेंडू सीमारेषा पलीकडे. दिनेश अधिकारीच्या बॅटमन चौकार. आता फायनलच्या मॅच मध्ये डान्स करणाऱ्यांना पेनल्टी लावूनही फायदा नाहीये. कारण आता इथे गोंधळ ना गोंधळच सुरू झालाय. फायनलची मॅच फक्त आतमध्ये जाऊ नका. बाहेर जेवढा गोंधळ घालायचा तेवढा घाला, परंतु आतमध्ये जायचं नाहीये. धावसंख्या धावफलकावर 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 27. 13.50 च्या सरासरीने ऍव्हरेजनी धावसंख्या 27. अजून 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 65 ते 70 या धावांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. तर आमच्या आप्पांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी आप्पांना विनंती करेल की आप्पा आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत असेल. ओ
चौकार. जिथून विपुलला दिलेली संधी, त्या संधीचं सोनं विपुल अशा पद्धतीने करतोय, बापूजींचं हृदय तिथे आळे थांबायला आलंय. किती वरवर बोलले तरी बापूजींना माहिती आहे की विपुल किती खतरनाक आहे. गेम चेंजर, नॉट अ नेम चेंजर, गेम चेंजर. वंदन प्राप्त विपुलला. तिसरी कॅच ड्रॉप झाली, तिसरी. 33 धावा. अगर आप कैच छोड़ोगे तो कैसे फाइनल की मैच जीतोगे? कुछ करना होगा बापूजी. क्या करेंगे बापूजी? बापूजी तो बाहर है. ओ क्या बात आहे. मला कळत नाहीये, फायनलची मॅच आहे आणि राणोजी शांत कसे बसलेत. इतके सुंदर सुंदर षटकार येत आहेत. षटकारावर काहीतरी उधळलं पाहिजे. फायनलची मॅच आहे. राणोजीचा संघ इथे भारी ठरतोय. धावसंख्या धावफल कव्हर 39. व्हॉट अ बॅटिंग. ओ या बेस्ट लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आले. मिळाले आणखी एक चौकार. लंगर सीमारेषा पलीकडे. चौकार षटकार, चौकार षटकार. चेंडू तर लहान आहे परंतु तो फुटबॉल सारखा दिसू लागलाय विपुलला. चांगली बॅटिंग. ओ वॉट 4-2 4-6. आज चेंडू मध्ये 2 षटकार, 2 चौकार, 1 दुहेरी. काय बॅटिंग, कटलेआम बॅटिंग. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन बाबूजी अधिकारी यांची टीम आता होऊ शकेल, कारण 5 कॅची ड्रॉप केल्यात. 5 कॅची ड्रॉप केल्या. धावसंख्या धावफलक पोहोचली 50. पन्नास 3 षटकामध्ये 50 कुठल्यात. डीजे चला वाजू द्या डीजे. थँक्यू. 3 षटकांमध्ये तब्बल 50 धावा धावसंख्या फलकावर लागल्यात. म्हणजे काय जबरदस्त बॅटिंग, कतलेआम बॅटिंग पाहायला मिळाली. मक्खन जैसी बॅटिंग, क्लासिक बॅटिंग. विपुल ज्या खेळाडूला तुम्ही 5-5 जीवनदान देणार
तो तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर करणार. फायनलची ट्रॉफी आहे. राणोजी खूप चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय, त्याची टीम खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तीन ओव्हर मध्ये 50. स्ट्राईक मिळाली पुन्हा विपुल. शेवटी बापूजींना पाणी घेऊन जावं लागलं. का घेऊन गेलं त्याचं कारण आहे. विचार विनिमय तिने करावा लागलाय. 5-5 कॅच छोड़ोगे तो ये मैच कैसे जीतोगे. शॉट ऑफ लेन आपण पूल केलाय मिड विकेट मध्ये. शतरक्षक आहे, एकच मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. ललित आलेत. 51. ओ हीच गोष्ट करायची होती की स्ट्राईक कोणाकडे द्यायची होती. दिनेशला. त्याला जर स्ट्राईकवर ठेवला असता तर नक्की 20-25 धावा कमी झाल्या असत्या. ओ बॅकफूट वन आड पंच केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. थोडीशी मी स्पीडिंग पाहायला मिळाली. पोस्टमन होते तिथे पोस्टमन. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक मिळाली. हे षटक थोडस नियंत्रित राहिलंय. 3 चेंडूमध्ये 2 आल्यात. हेलिकॉप्टर उडवला अनिल आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार. सेमीफायनल मध्ये 47 धावेवर बाद झाला होता. अर्धशतक लगावता आलं नव्हतं. इथे संधी आली. ओ स्लोवर वन. चेंडू इतकाही चांगला नव्हता तरी बॅट्समनने अगोदर बॅट घुमवल्यामुळे हा चेंडू मिस केलाय. 48 धाव्यांवर खेळतोय. 48 धाव्यांवर. रितेश अधिकारी कडनं 2100 रुपयाचा कॅश प्राइज दिनेश अधिकारी साठी आहे. ओ ऑन द राईज खेळले. टीम क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला, परंतु फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. आणखी एक चौकार. अर्धशतक विपुल बॅट वरती करायचे. या 4 धाब्यांनी धावसंख्येपर्यंत पोहोचलं. 62 धावा. अजून एक षटक बाकी आहे. हे 4थं षटक आहे. दिनेश अधिकारी 2100 रुपये रितेश अधिकारी यांच्याकडनं षटकारासाठी. षटक समाप्त झालंय. अंतिम षटक बाकी आहे. 62. ओ इथे आपण बघू शकतो अंतिम षटक आहे. स्ट्राईक मिळाले. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. 62 वरनं धावसंख्या झाली 63. 70च्या आतमध्ये रोकावं लागेल तर मॅच मध्ये आपण म्हणू शकतो चान्स आहे. नाहीतर धावांचा आलेख 70च्या वरती गेला तर मात्र कठीण आहे चेस करणं.
यावेळी सौंदर्याच खेळत अलॉंग ती कार्पेट लंगन क्षेत्रामध्ये पांडू शिवारी आहे. गुड फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट झाली. या दुहेरी धावेने धावसंख्या फलक पोहोचलं 65. अंतिम 3 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. 65 धावा. पंच काय आहे निर्णय? 1 शॉट आहे. ओके, मग 64च असेल. 64 हे षटक नियंत्रित झालंय. 64 धावा. काय बॅटिंग आतापर्यंत विपुलची पाहायला मिळाली. अर्धशतक लगावलं गेलं. व्हाईट बॉल. 65. यावेळी सौंदर्याईज फ्लिक ऑफ द रिस्क इथे पाहायला मिळाला. इथे पुन्हा मिळतील 2 दुहेरी धावा प्राप्त होतील. 65 आणि 2 झाल्या 67. फायनलच्या मॅच मध्ये हा टार्गेट तर असणं गरजेचं होतं. शेवटचे 2 चेंडू बाकी. 2 ज्या वेळेस स्ट्राईक तुम्ही विपुलला देणार त्या वेळेस धावा येणार आहेत. रॅपिड 1 टाकला आणि आता आला वाईट. 68 धावा. 70च्या घरामध्ये पोहोचलेत. फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये आपण बघू शकतो काय जबरदस्त हल्ला चढवला होता. 5-5 कॅच ड्रॉप झाल्या. फिल्डिंगचा दर्जा थोडासा खालावला. स्लोवर वन. आणखी एक व्हाईट बॉल. मला वाटतं 70 धावा तर व्हाईटच्या स्वरूपामध्येच द्यायला घेतलेत. 59. 2 चेंडू बाकी आहेत. हो, मिड विकेट झोन टार्गेट आणि चेंडू करतोय हवाई सफर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक षटकार. क्या बात आहे. निलेश अधिकारीचा डान्स बघितला तर खतरनाक आहे. नागोबा डान्स. ओ, हेलिकॉप्टर ऑन दी कार्पेट. इथे एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव नाही. एकच मिळणार. अशा पद्धतीने धावा आल्या 2 चेंडूमध्ये 7 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 76 कराव्या लागतील फायनल जिंकून चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन होण्यासाठी. 77. आणि आपण देऊया संधी डीजे वादकाला आणि मी मायक्रोफोन आमंत्रित करेल.
धन्यवाद दत्तात्रय फळडे सर. साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024च्या वतीनं आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे. काल सकाळपासून आपण सर्वांनी खूप सारी मेहनत या स्पर्धेच्या वतीनं केलेली आहे. सर्वांचा आभार आणि लगेचच वेळ न दवडता आपण मॅचकडे वळणार आहोत. प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या माहितीसाठी सांगेन, सामना चालू आहे. रायझिंग स्टार विपक्ष रॉयल टायगर्स या दोन संघांच्या दरम्यान 5 षटकामध्ये फलंदाजी केली रॉयल टायगर्स संघानं. त्यामध्ये 63 धावा विपुलच्या नावावर आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 76. विजयासाठी 5 षटकार्था 30 बॉल आणि 77 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. रायझिंग स्टार चला बापूजी अधिकारी आपल्या टीमचे 2 खेळाडू ओपनिंग पेअर मैदानाकडे जायचे आहेत. विपुलचं मी आवर्जून कौतुक करेल की मागील मॅचमध्ये 47 धावांची वाजली इनिंग आणि या सामन्यामध्ये तब्बल 63 धावांची वाजली इनिंग साकारली गेली. पुन्हा एकदा दत्तात्रय फळडे सर आपलं मनपूर्वक आभार की ज्यांच्या समालोचनाने ही संपूर्ण 2 दिवस भरून निघाली. साकुर्लीकरांचा जोश, साकुर्लीकरांचा मान सन्मान अभिमान भूषणावर असणारी स्पर्धा खऱ्या अर्थानं या होळीच्या सणाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केली आणि पाहता पाहता सर्व गाव एकत्र होतोय याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद देखील आहे. वेळ न दवडता आपण लगेचच मॅचकडे वळणार आहोत. रायझिंग स्टार संघाचे 2 स्टार खेळपट्टीवर मंद मंद पावलांनी उरामध्ये विजयाची स्वप्न पाहिलेली आहेत आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळपट्टीवर पोहोचले जातील. 5 षटकं आणि विजयासाठी तब्बल 76 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं हा सामना जिंकणं तितकं सोपं नाही आहे, पण म्हणतात जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हाथोड़ी की घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि या मॅच मध्ये तो संघर्ष करावाच लागेल. बॅटिंग करणारी टीम रायझिंग स्टार या टीमला देखील 77 धावांचं आव्हान आहे. येणारी ही श्याम संध्या कोणत्या संघासाठी गोड राहील पाहणं गरजेचं आहे. बापूजी अधिकारी आणि अनिलजी भाभा सर काहीतरी वेगळी संकल्पना मैदानाच्या आतमध्ये सांगण्यासाठी पोहोचतायत. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते आणि डीजे रमेश यांच्या माध्यमातून हा आवाज पोहोचवला जातोय. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. तब्बल 2 कॅमेरे या संपूर्ण स्पर्धेला लाभलेले आहेत आणि जीटीसी लाईव्ह आपलं देखील आभार व्यक्त करतोय. विश्व मंगल क्षणाची आपण सर्वजण साक्षीदार होतात. न भूतो ना भविष्यती असा देखणा सोहळा, याची देही याची डोळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा म्हणायला हरकत नाहीये. साकुर्लीकरांची ही भूषणावर असणारी स्पर्धा शेवटची 30 मिनिटे. मगाशी फळडे सरांनी सांगितले की 5 षटका म्हणजे पंचमहाभूतांनी मिळून खऱ्या अर्थानं मानवी शरीर तयार होतोय, पण आज त्याच पंचमहाभूतांना 5 षटकामध्ये एकत्र बोलवण्याचं काम जो संघ करेल तो संघ निश्चितच या सामन्यामध्ये जिंकेल आणि आपलं नाव, आपल्या संघाचं नाव, आपल्या संघाच्या संघ मालकाचं नाव आदबीने या ट्रॉफीवर कोरेल याच शंका नाही आहे. आमचे कॅमेरामॅन विशालजी कुर्ले हे देखील मुख्य मंचावर आहेत. प्रत्येक खेळाडूकडे नजर आहे, व्यासपीठाकडे नजर आहे. खेळाडूंच्या सगळ्या स्ट्रोक कुठे चेंडू गेला जातो या सगळ्या गोष्टी त्यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद केल्या जात आहेत. तर मित्रांनो सामन्याला होती सुरुवात. ग्रँड फिनाले फायनलच्या सेकंड इनिंगसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा जेणेकरून आपण या संपूर्ण सामन्याला सुरुवात करणार आहोत. ग्रँड फिनाले वाट पाहिलेली आहे या मॅचची. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ज्या खेळाडूनं मागील सामना स्वतःच्या फलंदाजीच्या बळावर खऱ्या अर्थानं बापूजींच्या चेहऱ्यावरचा जे तेज निघून गेलं होतं ते पुन्हा आणून आणि सामना एकतर्फी झुकवला होता, तो खेळाडू खेळपट्टीवर सज्ज आहे. राम आणि नॉन स्ट्रायकेंडवर ललित. हार्दिक थोडासा पाठीमागे ठेवलेला आहे. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. आणखी एक डॉट बॉल फेकलाय. आमचे दुसरे कॅमेरामन आणि कॅमेरा ऑपरेटर तुषारजी शिंदे आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे. ग्रँड फिनाले फायनलची मॅच आहे. तब्बल 77 धावांचं आव्हान आहे. समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. राम वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत. या प्रकारचे डॉट बॉल जर फेकले तर मात्र येणारा काळ हा किती कठीण असेल सांगावा लागेल.
आणि बापूजींच्या संघाला अर्थात रायझिंग स्टार संघाला पुन्हा एकदा स्टार जुळवण्यासाठी फलंदाजी करावी लागेल. वेळ कधी निघून जाते माणसाला समजत नसतं. इथे देखील फुलटॉस बॉल भन्नाट वेगाने चेंडू फेकलाय. ललित स्ट्राईक घेण्यासाठी तडफडतोय परंतु ललितला स्ट्राईक मिळत नाहीये. नाचून नाचून समर्थक देखील दमले आणि खुर्च्यांवर बसले. आता सगळ्यांच्या नजरा फायनलच्या मॅचकडे आहेत, सेकंड इनिंगकडे आहेत, 30 बॉलकडे आहेत. फलंदाज राम आणि फलंदाज ललितकडे आहेत. रायझिंग स्टार आणि रॉयल टायगर या दोन संघाच्या दरम्यान फायनलची मॅच. ऑन साईडला फटका चांगला आणि बॉल थेट निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम्ही दमलेलो नाहीत, आम्ही नाचणार. फक्त डीजे वाल्या डीजे लाव. थँक्यू डीजे रमेश. चौका ठोकल्यानंतर नाचाला देखील आनंद मिळतोय आणि संधी निर्माण होते. धाव मॅचकडे बॅट्समन रामने ठोकला चौका. शोधाच्या अपेक्षित होता आणि तो फटका रामच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रयत्न केले जात आहेत. ऑल गिटर इज नॉट गोल्ड असं म्हटलं जातं ना. प्रत्येक चेंडू तुमच्या बॅटच्या रडारमध्ये येणार नाहीये. अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि ते वापरण्याचा प्रयत्न राम अर्थात रायझिंग स्टार संघाला करावंच लागेल, पर्याय नाही आहे. परंतु या मॅचमध्ये काय घडेल पाहणं औत्सुक्याचा आणि आनंदाचं ठरेल, शंका नाही. शेवटच्या क्षणापर्यंत लढणी जाणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024. गतीमध्ये परिवर्तन. हलक्या हाताने चेंडू फेकला. तिकडे फिल्डर होते, कॅच हातातनं ड्रॉप झालेली आहे. यापूर्वीच्या इनिंगमध्ये पाहिला असेल तर 5 झेल बापूजींच्या संघानं अर्थात रायझिंग स्टार संघाच्या खेळाडूंनी सोडलेले आहेत. इथे मात्र प्रतिस्पर्धी संघ किती झेल सोडेल पाहणं गरजेचं आहे. पहिलं षटक मित्रांनो संपलं आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 77 धावांचा पाठलाग करणारी टीम रायझिंग स्टार या संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद फक्त आणि फक्त 5 धावा. बापूजी आपल्या संघानं विकेट्स वाचवलेले आहेत. विकेट 6 बॉलमध्ये गमावलेले नाही आहेत, पण 5 बॉलमध्ये कासवाची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. थांबायला वेळ नाही आहे. संघर्ष वाट्याला लपलेला आहे. जिद्द चिकाटी मेहनत आणि संघर्षाचं मैदान तिथपर्यंत सोडायचं नाही जोपर्यंत ध्येय साध्य होणार नाही. आता बॉल शिल्लक आहे 24 आणि 24 चेंडूचा विचार केला तर अजूनही 72 धावांची आवश्यकता आहे टीम रायझिंग स्टार या संघाला. म्हणजे प्रत्येक बॉलचा खरपूस समाचार घ्यायचा आहे. प्रत्येक गोलंदाजाची झोप उडवायची आहे. सामदाम दंडभेद वापरायचा आहे आणि क्रिकेटमधील सर्व क्लास या फायनलच्या मॅचमध्ये आम्हाला देखील चांगला खेळायचा आहे. काल केलेली मेहनत आणि त्या मेहनतीवर पाणी फिरू नये यासाठी ॲट दिस मोमेंट शर्तीचे प्रयत्न या सामन्यामध्ये करावे लागतील. 2 खेळाडू खेळपट्टीवर आहेत. स्टार्किंग एंडवर फलंदाज रामा आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज ललित. दुसऱ्या षटकाची जबाबदारी गोलंदाज सज्जाद भूषण. इथे देखील फटका फसला. मिस्टामिक स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू तरंगतोय परंतु कोणत्याही प्रकारचा फिल्डर त्या ठिकाणी सज्ज नाही आहे. निर्जय स्थळावर चेंडू लँड झालाय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7. या धावसंख्येवर तब्बल 70 धावांची गरज आणि बॉल शिल्लक आहे 23. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्याच अनुषंगाने फटके खेळावे लागतील या फायनलच्या मॅचमध्ये. तुमचा प्रवास तेव्हा पूर्ण होतो जेव्हा सुखरूपपणे तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचता आणि आज फायनलचा प्रवास कोणत्या संघाचा पूर्ण होईल. एका बाजूला टीम रॉयल टायगर तर एका बाजूला रायझिंग स्टार. एका बाजूला रॉयल टायगर संघाचे संघ मालक रानोजी अधिकारी आता आनंदात असतील कारण भूषणनं फेकला आगीचा गोळा. राम नाराज असतील. त्यांना वाटलं वाईड बॉल जाईल परंतु नाही. बॉल सोडून दिला होता राम यांनी आणि पाठीमागून पाहिलं असेल स्टिकवर चेंडू हादळला. फलंदाज बाद. पांडू शिवारी अर्थात हार्दिक पांड्या. आपण जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले ना तर विशालजी अधिकारी यांच्याकडनं त्या 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि 3 चौकार जरी ठोकले तर विशालजी अधिकारी यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे आणि चौकार षटकार ठोकावे लागतील जर आपला संघ जर जिंकवायचा असेल तर. माफ करा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी. जाता क्षणाला
स्वभाव आक्रमकता आहे आणि हे सांगत असताना फलंदाज पांडूच्या बॅटमधून षटकार. थँक्यू डीजे. डान्स कंपार्टमेंट आपण थोडं मागे या. तुम्ही 2-2 फूट पुढे चाललात. या मागे या. काय नाचायचंय तेवढं नाचा, फक्त मैदानाच्या बाहेर येऊन नाचा. षटकार ठोकला हार्दिक पांड्या अर्थात पांडू शिवारी यांनी. पुन्हा एकदा थँक्यू डीजे. पांडूवर खऱ्या अर्थानं अरुणजी अधिकारी साहेबांनी बक्षिसांची खैरात लावलेली आहे. या 2 षटकारांसाठी 501 रुपये जमा केलेले आहेत. आणखी एक षटकार ठोकला तर पांडू शिवारी अर्थात हार्दिक पांड्या या खेळाडूला विशालजी अधिकारी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2 षटकार ठोकलेले आहेत. वारा पाहून पाठ फिरवलेली आहे. त्याला माहिती आहे आपल्या संघाला धावांची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करतात फलंदाज पांडू शिवारी हार्दिक पांड्या. मागील सामन्यामध्ये देखील अफलातून जबरदस्त बॅटिंग केली होती. इथे देखील त्याच फलंदाजीची नितांत गरज आहे. पांडू शिवारी ऑन बॅटिंग. काय घडलंय, एका क्षणाला वाटलं होतं की ज्या पद्धतीने राम बाद झालेत तसेच पांडू देखील बाद की काय, परंतु बॉल निघून गेला पाठी बघून. विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉल. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतो 20 धावा. तब्बल 77 धावांचं आव्हान. पांडू आपण जर 3 षटकार ठोकले ना तर वैभव अधिकारी मग 1 मारला तर आता पारितोषिक मिळायला हरकत नाहीये. नाही, बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते. वैभवजी अधिकारी यांच्याकडनं 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. चौकार ठोकलाय. थँक्यू डीजे. फर्डे सर आता पेनल्टी जरी दिली तरी ते नाचाचे काही थांबणार नाहीयेत, मला माहित आहे. भरपूर नाचा. थोडं मागे या. चला व्यवस्थापन समिती त्या सगळ्यांना मागे थोडंसं मागे घ्या. आज सगळे सण साकुर्लीकरांच्या वाट्याला. पेपरमध्ये बातमी यायला हरकत नाही अरुणजी अधिकारी साहेब. साकुर्लीकरांचा आनंद कालपासून आपण सर्वजण पाहतोय. पांडू शिवारी हार्दिक पांड्या षटकार. थँक्यू डीजे. धुळीवंदनची धूळ, अख्ख्या महाराष्ट्राची धूळ फर्डेसर आज साकुर्लीकरांच्या वाट्याला आलेली आहे. जाऊ मॅचकडे. टीमची टोटल पोहोचवेल 26 + 4 30 धावा. धावसंख्या धावपलकावर 30 आहे याची नोंद आपण घ्या. आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामधील षटक संपले बापूजी. ओव्हर कंप्लीट झालेली आहे. षटक संपले. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.00च्या सरासरीने टीम रायझिंग स्टार पुढे चाललेली आहे. काय बॅटिंग करतायत बॅट्समन हार्दिक पांड्या, पांडू शिवारी. सह्याद्रीच्या कडेकापारीत लपलेला हा खेळाडू आज खऱ्या अर्थानं हिऱ्याप्रमाणे चमकताना पाहायला बोलतो. आवर्जून कौतुक करेल. मगाशी दत्ता सर आपण सांगितलं की या वर्षी हे वर्ष आणि पर्व पहिलं असेल तर अनेक प्रकारचे खेळाडू या ठिकाणी उदयास येत आहेत. वर्षानुवर्ष जरी परंपरा अबाधित आणि चालू राहिली ना तर अनेक चांगले खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट जगताला साकुर्ली गावातून तयार होतील, शंका नाही आहे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून जर पाहिलं तर 3 षटकामध्ये बनवायचे आहेत या क्षणापासून 47 धावा. म्हणजे सामना जोपर्यंत पांडू शिवारी आणि ललित मैदानावर सज्ज आहे तोपर्यंत बापूजी अधिकारी यांच्या क्रिकेटचं न्यायालय हे सातत्याने साक्ष पुराव्यांसहित सुरक्षित राहील, शंका नाही आहे. परंतु पाहूया, क्रिकेट आहे, कधी कोणती विकेट कुठे मिळेल कदापि सांगता येणार नाही.
2 षटकं 30 धाबा, उर्वरित 3 षटकं आणि बनवायच्यात अजूनही 47 धाबा. रायझिंग स्टार विपक्ष रॉयल टायगर या दोन संघाच्या दरम्यान चाललेली ही ग्रँड फिनाले. फायनलची मॅच कशी असावी, जिवंत आणि ज्वलंत स्वरूप करणारी आणि तुमच्या डोळ्यासमोर आज एखाद्या पिक्चरच्या थिएटरमध्ये जेवढी गर्दी नसते ना तेवढी साकुर्लीकरांनी इथे गर्दी जमवलेली आहे. दर्दी प्रेक्षक देखील या ठिकाणी सज्ज आहेत. साकुर्लीकरांचा मान सन्मान अभिमान स्वाभिमान वाढवणारी स्पर्धा आहे साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024च्या वतीने आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. फिरोज शेख आपण सूचना द्या आणि सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. उर्वरित 15 मिनिटांमध्ये 3 षटक आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. 18 चेंडू 47 धाबा. पांडू शिवारी अर्थात हार्दिक पांड्याच्याकडे सगळ्याच्या नजरा. एका बाजूला पाहिला तर साकुर्ली संघाचा स्टार खेळाडू ललित तो देखील मैदानावर सज्ज आहे. आज रणशिंग फुंकलेली आहेत. महाभारत यशाचं घडवायचं आहे, कुरुक्षेत्र घडवायचं आहे आणि या ट्रॉफीवर आमचं नाव कोरायचं आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवर गणेश. इथे शपल झाले ऑप्शनच्या पुढे. अंपायर सांगत असताना वाईट बॉल, एक सिंगल मिळेल. टीमची टोटल धावफलकावर 31 धावा. आता बॉल 18 शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही तब्बल 46 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. सामना अजूनही दोनही संघाच्याकडे पाहायला मिळतोय. या घडीला विचारलं कोणाला कोण जिंकेल हा सामना, कोणाकडे प्रश्नाचं उत्तर नाही आहे, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. ललितने षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ललितच्या बॅटमधला षटकार. याला म्हणतात परीक्षेच्या आधीच निकाल लावणं. जाऊ मॅच कडे. अजून 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक. परंतु पांडू शिवारी आणि ललित दोनही फलंदाज आज एक राजा आणि एक वजीर. क्रिकेटच्या बुद्धिबळाच्या पटलावरील ही दोन माणसं आपली हुकूमत गाजवत असताना पाहायला मिळत आहेत. ललितच्या बॅटमधनं आणखी एक तडाखा षटकार. थँक्यू डीजे. नाचणाऱ्यांनो अतिक्रमण करू नका अन्यथा कारवाई केली जाईल. चला 2 षटकार ठोकले आणि या षटकारासाठी सन्माननीय अरुणजी अधिकारी साहेब यांच्याकडनं तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ललितसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024 हा दैदिप्यमान सोहळा. चर्चा तर होत राहील, शंका नाही आहे. पण ललितच्या बॅटमधनं आणखी हो थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले आणि या 3 षटकांसाठी विशालजी अधिकारी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक ललितसाठी आलेलं आहे. आज साकुर्लीकरांचा अभिमान आणि हेवा आम्हाला वाटतोय की ज्या वेळा चर्चा झाली खऱ्या अर्थानं वैभवजी अधिकारी यांच्याकडनं या 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक वैभवजी अधिकारी यांच्याकडनं आलेलं आहे. सन्माननीय अरुणजी अधिकारी यांच्याकडनं 500 रुपये आणि 500 रुपये त्या हार्दिक पांड्या पांडू शिवारीसाठी देखील आलेला आहे आणि विशालजी अधिकारी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ज्या व्यक्तिमत्वानं गाव एक व्हावा या हा विचार आणि त्या विचाराला खऱ्या अर्थानं कृतीत उतरवण्याचं काम केलेलं आहे ते व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे स्नेही सन्माननीय समाधानजी अधिकारी आपलं देखील मी कौतुक करेल. एक चांगला विचार ज्या माणसाकडे असतो ती माणसं एखादी क्रांती घडवायला वेळ देखील लागत नसतो. आज साकुर्ली गाव विखुरलेली शक्ती एक होते आणि खऱ्या अर्थानं हा सण आपल्या सर्वांच्या ऐक्याचं प्रतीक ठरणारी स्पर्धा साकुर्ली होळी प्रीमियर लीग ठरते ना याचा आम्हाला कायमस्वरूपी अभिमान राहील. जाऊ तुर्तास मॅचच्या दिशेने. इथे देखील कमबॅक केलंय. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले होते आणि 3 षटकारानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल फेकले गोलंदाज गणेशनं. म्हणजे सामना संपलाय का तर मित्रांनो अजिबात नाही. सामना अजूनही शिल्लक आहे. बापूजी धावसंख्या धावफलकावर 49 आहे आणि इथून पाहिलं तर जवळपास अजूनही 28 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 13.
बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीप मध्ये फिल्डर आहेत शतरक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. जान जाए पर गेंद ना जाए. जीव गेला तरी चालेल पण चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाता कामा नये. आपल्या संघासाठी धडपड आहे. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने बॅटिंग करणारी टीम अर्थात रायझिंग स्टार संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. आमचे सतीश अधिकारी दर्शवतील 51 धावा. आता सतीश अधिकारी सांगतील बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये हा सामना जर जिंकायचा असेल तर रायझिंग स्टार संघाला किती धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक 6 बॉलच्या पाठीमागे तब्बल 13चा पाडा 2 वेळा वाचायचा आहे. तेव्हा रायझिंग स्टार संघ हा सामना जिंकेल. चला गोलंदाज निवडा आणि सामन्याला सुरुवात करा. संध्याकाळचे ठीक 6 वाजून 8 मिनिटे होत आहेत. लहानांपासून थोरांपर्यंत थोरांपासून लहानांपर्यंत सगळी माणसं साकुर्ली गावाची आज एक होत आहेत. अनेक प्रकारचे फोन, अनेक प्रकारचे मेसेजेस, अनेक प्रकारच्या व्हिडिओ देखील क्रॉप करून टाकल्या जात आहेत की गाव कसं असावं आणि गावासाठी हे संकल्प कसे असावेत. एक चांगला प्रयोग आणि तो देखील यशाच्या शिखरावर जाऊन विराजमान झालाय. 12 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. संपूर्ण मॅच खेचून घेणारे 2 रणधुरंदर खेळपट्टीवर सज्ज आहेत. एका बाजूला हार्दिक पांड्या, पांडू शिबारी आणि एका बाजूला ललित ज्यानं 3 षटका ठोकले. 4थ्या ओव्हरला सुरुवात. 5 षटकांची मॅच आहे आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज आहेत विपुल. बॅटिंग दमदार केली. तब्बल 63 धावा बॅटिंग मध्ये केल्या. आता गोलंदाजीसाठी आलाय. क्रिकेट आहे. कधी कोण राजा कधी कोण रंक ठरेल सांगता येत नाही. कधी कोण हिरो कधी कोण व्हिलन ठरेल सांगता येत नाही. कधी कोण जिंकेल कधी कोण हारेल सांगता येत नाही. कधी कोण आनंदी होईल कधी कोण दुःखी होईल सांगता येत नाही. स्टेप आउट झाले होते. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु विपुल आणि हार्दिक बेस्ट विरुद्ध बेस्ट त्यातून निघणारं 100 नंबरी सोनं या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आता बॉल शिल्लक आहेत फर्डेसर 11 आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज. प्रयत्न अपार ऐश्वर्य संपन्न मेहनत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या वतीने चालू आहे. स्वप्न पाहिलेली आहेत विजयाची. स्वप्न पाहिले साकोली होळी प्रीमियर लीगच्या ट्रॉफीची. कारण ही ट्रॉफी आम्हाला मिळवायची आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सगळं काही हायजॅक करून टाकायचं आहे. 11-26 खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढता आला नाही. तत्पूर्वी व्ही शेप मध्ये फटका सजवला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. डबल माइंड होते. चेंडू फेकायचा कुठे. नॉन स्ट्राइक एंडवर चेंडू फेकलाय. परिणामी 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर लागेल. आपण पाहतोय टीमची टोटल 53 धावा. आता बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये अजूनही जवळपास 24 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. टीम रायझिंग स्टार बापूजी अधिकारी यांच्या संघाला. एका बाजूला राणोजी अधिकारी ते आनंदात आहेत. त्यांना माहित आहे रिव्हर्सचा प्रयत्न केलाय परंतु काय घडलंय यावेळेस हा डॉट बॉल. क्रुशियल मोमेंटला डॉट बॉल फेकणं आपल्या संघासाठी अनुकूलतेचं वातावरण निर्माण केलं जातंय गोलंदाजाच्या माध्यमातून. परंतु ज्या पांडू शिवारीनं अर्थात हार्दिक पांड्यानं रायझिंग स्टार संघाला विजयाचं जे स्वप्न दाखवलेलं आहे ते स्वप्न इथून पूर्ण होईल का. क्रिकेट आहे बोलून चालत नाही. एक वेळ महाभारतावर तुम्ही वाचून भाष्य कराल पण इथे अनिश्चितीने भरलेल्या खेळामध्ये क्रिकेटवर बोलणं तितकं सोपं नाही आहे जितकं कट्ट्यावर चर्चा करणं सोपं आहे. व्हाईट बॉल एक सिंगल मिळाली आणि टीमची टोटल धावफलकावर 54. सतीश अधिकारी आम्हाला दर्शवतील. आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी टीम रायझिंग स्टार या संघाला 9 चेंडू 23 धावा. 9-23 समीकरण. गतीमध्ये परिवर्तन. लेन पिकअप केली ऑन साइडला. फटका चांगला आहे परंतु एक सिंगल घेतली जाईल. ललित यांच्या खांद्यावर देखील जबाबदारी आहे आणि स्वतःच्या मनावर मनगटावर मस्तिष्कावर असणारा हा आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावर इथून पुढचे चेंडू खेळले जातील. 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज. फायनलची मॅच ग्रँड फिनाले. इथे डॉट बॉल फेकला जाणारा डॉट बॉल. सातत्याने बापूजी अधिकारी यांच्या काळजाची स्पंदनं. बापूजी एका मिनिटाला 72 ठोके नाही पडणार तर 144 ठोके पडतील. आता बॉल शिल्लक आहे 7 आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम रायझिंग स्टार साकुर्ली या टीमला. स्टार्टिंग एंडवर ललित. या बॉलवर किती मोठा फटका येईल पाहणं गरजेचं आहे. बॅट आडवी केली. फटका एक्झिक्यूट केलेला आहे. बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर. क्रिकेटचं रूपांतर फुटबॉल मध्ये का होईना परंतु चेंडू अडवलाय. परिणामी 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रायझिंग स्टार या संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. आमचे स्कोरर मित्र सतीश अधिकारी आम्हाला दर्शवतील.
टीमची टोटल धाव फलकावर 57. आता बॉल शिल्लक आहे 6 आणि 6 चेंडूमध्ये रायझिंग स्टार संघाला बनवायचे आहेत तब्बल आणि तब्बल 20 धावा. मागील सामना याच खेळाडून 6 मध्ये 20 धावांची गरज असताना त्यानेच सामना जिंकवला होता आणि आता तोच बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर सज्ज आहे. बॉल शिल्लक आहेत 6 आणि सामना जिंकण्यासाठी धावा हव्यात 20. पाहूया मागील सामना कॉपी करून पेस्ट केला जाईल का. कठीण आहे पण कठीण काळाला देखील सामोरं जावं लागतं. संघर्षाचं मैदान, खडकाव रोवून उभं राहावं लागतं. क्रिकेटच्या दुनियेमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावंच लागतं. 6 बॉल आणि 20 धावांची गरज. काय मजा आहे. सगळ्या बाजूला ग्रामस्थ मंडळ साकुर्ली, लहान लहान मुलं देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामस्थ मंडळ साकुर्ली, सर्व खेळाडू, इतके खेळाडू आज साकुर्लीमध्ये आहेत. बॅक टू बॅक 3 षटकार कोणत्याही खेळाडूंना जर ठोकले तर अरुणजी अधिकारी साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धन्यवाद अरुणजी अधिकारी साहेब. आपण प्रेरणा जिवंत ठेवतात या खेळाडूंची. ऑलरेडी वैभवजी अधिकारी यांच्याकडनं 2000 रुपये आलेले आहेत. विशालजी अधिकारी यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये आलेले आहेत. तत्पूर्वी अरुणजी अधिकारी यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत आणि ललितसाठी देखील 500 रुपये आलेले आहेत. खूप साऱ्या बक्षिसांची खैरात. जाऊ आपण मित्रांनो मॅचच्या दिशेने. शेवटचे 6 बॉल म्हणजे 5 मिनिटे आणि 5 मिनिटे म्हणजे सर्व खेळाडूंची अग्नी परीक्षा. 6 चेंडू 20 धावा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी प्रवेशद्वाराच्या समोर बॉल निघून चाललाय. बॅकअप त्या ठिकाणी सज्ज आहे. 2 धावा मिळतील आणि 2 धावांवर पांडू शिवारी, हार्दिक पांड्यानं स्वतःला थांबवलेला आहे. आता बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये बनवायचे 18 धावा. जेव्हा प्रतिकूल परिस्थितीचे डंख मनाला रोवतात तेव्हा यशाचे पंख हे वारंवार खोलायचेच असतात. जेव्हा प्रतिकूल परिस्थितीचा काटा हा पायाला रोवतो ना तेव्हा यशाच्या वाटा तयार करण्यासाठी पुन्हा एकदा त्याच ताकदीने उभा राहावं लागतं. 5 चेंडू 18 धावांची गरज. पांडू शिवारी, व्हाय मी कॉल हार्दिक पांड्या आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार हे चालले होते कुठे पण. थँक्यू डीजे. कृपया सामना संपल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. मागे या. या मित्रांनो मागे या. जेवढे तुम्ही आनंद या त्याहीपेक्षा जास्त आनंदी आम्ही आहोत. एक्साइटेड आहोत या सामन्याचा निकाल पाहण्यासाठी. 6 ठोकलाय आणि 6च्या मदतीने टीमची टोटल धाव फलकावर 65 धावा. आता बॉल शिल्लक आहे 4. पांडू शिवारी वारंवार प्रयत्न करतायत. अलाउन दी कार्पेट खेळले. जमिनीला घरंगळत चेंडू निघून गेला. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे. चेंडू उचलला, फेकलाय परंतु 2 धावा घेण्याची नामी संधी सोडणार नाहीयेत. टीमची टोटल धाव फलकावर 67 धावा. आता बॉल शिल्लक आहेत मित्रांनो 3 आणि 3 बॉल मध्ये रायझिंग स्टार संघाला बनवायच्या तब्बल आणि तब्बल 10 धावा. होतील का. व्हायला हरकत नाही आहे. जब तक है जान तब तक है शान. पांडू शिवारी, नाम तो सुना होगा, नाम नहीं तो ब्रँड है बॉस. 3 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. हार्दिक पांड्या स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत. बापूने इथे काय केलंय. चांगला चेंडू फेकलाय आणि क्रुशियल मोमेंटला या मॅचची गोल्डन विकेट तयार केली. ज्या खेळाडूनं स्वप्न दाखवलं तो खेळाडू स्वप्न अर्ध ठेवून मैदानाच्या बाहेर. आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत तब्बल आणि तब्बल 10 धावा. 1 षटकार 1 चौकार या मॅच मध्ये मारणं खूप गरजेचं आहे. पांडू शिवारी मनामध्ये हायपर टेन्शन, बीपी हाय झाली असावी शंका नाही आहे. कारण स्वप्न विजयाची दाखवली पण स्वप्न अजूनही थोड्या वेळापुरता अपूर्ण आहेत. गोलंदाज बापूंचं मी कौतुक करेल. अचूक टप्पा फेकलाय. आता 2 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज. मित्रांनो मॅच खूप छान आहे. साकुर्लीकरांचा मान सन्मान अभिमान स्वाभिमान शौर्य धैर्य पराक्रमाची दैदिप्यमानता वाढवणारी ही मॅच साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024. 2 बॉल 10 धावा. इथे काय घडलंय.
ऑफ साईडला. नो मॅच लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, बाउंड्री लाईनच्या दिशेला चाललाय बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जहां नदी समा जाए वह समंदर है, जहां हर सर झुक जाए वही मंदिर है. जीवन की कर्म भूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. एक बॉल आणि विजयासाठी 6ची गरज. तुम्हाला सगळ्यांना जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. बापू विरुद्ध स्टार्किंग एंडवर फलंदाज बबलू. राशी एकच आहे दोघांची, बापू आणि बबलू. पण कोणत्या राशीचा खेळाडू जिंकेल? अंपर सामना थांबवा. जोपर्यंत इकडचे सगळे डान्सर मागे येत नाही तोपर्यंत बॉल टाकून देऊ नका. चला 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 बाहेर या. आता काही सेकंद राहिले तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी. एक चेंडू विजयासाठी 6 धाब्यांची गरज. चांगली मॅच. साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024 गाव एक होतोय. सन्माननीय समाजाचे अधिकारी यांनी चांगला विचार या स्पर्धेच्या वतीनं कायमस्वरूपी मांडला. हॅट्स ऑफ तुमच्या या विचार आणि एक संकल्पित विचारधारेला. एक चेंडू 6 धावा. इथे काय घडलं? सामना जिंकला टीम रॉयल टायगर.